नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. झोपण्याआधी एका फुलाला स्पर्श करा. आजचा हा स्वामी संदेश खास तुमच्यासाठी आहे. झोपण्याआधी फक्त एका फुलाला स्पर्श करा आणि मनातील एक इच्छा स्वामींकडे सोपवा. पण आधी हा संदेश शांतपणे ऐका, मन लावून ऐका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे कोणता संदेश आहे स्वामींचा ते तुम्हाला कळेल. स्वामी समर्थ म्हणतात, काय आहे आजचा संदेश? स्वामी समर्थ म्हणतात, ज्या दिवशी मन शांत असतं त्या दिवशी केलेली प्रार्थना थेट अंतर्मनापर्यंत पोहोचते. आजचा दिवस तसाच आहे. जर तुम्ही थकलात, मनात काहीतरी अडलेलं आहे, उत्तर मिळत नाहीये, तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. फुलाचं काय महत्त्व आहे? स्वामी समर्थ सांगतात, फूल फार प्रिय आहे. स्वामी समर्थांना फूल फार प्रिय आहे. पण फूल फक्त अर्पणासाठी नाही. फूल म्हणजे शुद्ध विचार, शांत भावना आणि निर्मळ मन. म्हणूनच आजचा उपाय फुलावर आधारित आहे. काय आहे आजचा उपाय? झोपण्याआधी काय करायचं? आज रात्री झोपण्याआधी घरातलं कोणतंही ताजं फूल घ्या. तुमच्या बागेत, गच्चीवरती फुलं असतील त्यापैकी कोणतंही घ्या. झेंडू, गुलाब, मोगरा काहीही चालेल. पिवळं असेल तर खूपच छान, कारण पिवळं फूल स्वामी समर्थांना प्रिय आहे आणि गुरूंनाही. ते फूल दोन्ही हातात धरून छातीशी जवळ ठेवा. डोळे बंद करा आणि मनात स्वामी समर्थांचा चेहरा आठवा. स्वामी आपल्याला एक संदेश देतात डोळे मिटल्यानंतर. आता मनात हळू आवाजात बोला, श्री स्वामी समर्थ, आजची रात्र मी तुमच्या चरणी सोपवत आहे. माझ्या मनातील जी इच्छा आहे ती तुम्हाला माहीत आहे. मला सांगायची काहीच गरज नाही. जर ती माझ्यासाठी योग्य असेल तर मला योग्य मार्ग दाखवा, आणि जर नसेल तर मला ते स्वीकारण्याची शक्ती द्या, बळ द्या. जर ती गोष्ट माझ्यासाठी योग्य नसेल तर त्याला सामोरे जाण्याची ताकद मला द्या. तुम्हाला माहीत आहे माझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य. म्हणूनच मी सगळं तुमच्यावर सोपवलेलं आहे. नंतर फुलाला स्पर्श करताना त्या फुलावर हळूच हात फिरवा. मनात कोणतीही घाई करू नका. काहीही मागायचं नाही. फक्त एवढंच बोला, स्वामी, आता सर्व तुमच्या हाती आहे. मग ते फूल उशीजवळ किंवा देवघरात देवाजवळ नेऊन ठेवा आणि शांत मनाने श्री स्वामी समर्थ जप करत झोपा. तुम्हाला कधी झोप लागेल कळणार पण नाही. याचा काय अनुभव आहे? स्वामी समर्थ सांगतात, स्वामी समर्थ चमत्कार दाखवतात. म्हणजे लगेच काही घडेल असं नाही, पण मन हलकं होईल. तुम्हाला शांत झोप लागेल. मनात कोणतेही वाईट विचार येणार नाहीत. दुसऱ्या दिवशी विचार तुमचे स्पष्ट होतील. निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात आलेली असेल आणि काही दिवसात उत्तर स्वतः समोर येईल तुमच्या. स्वामी समर्थ चमत्कार करत नाही, पण आपल्या स्वभावात, आपल्या घरात त्यांचा बदल नक्कीच होतो. पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येऊ लागते. स्वामी समर्थ कधीही जबरदस्तीने काही देत नाहीत. ते योग्य वेळ पाहून योग्य तेच देतात. जर हा संदेश तुमच्या मनाला भावला असेल तर समजा स्वामी तुमच्याशी बोललेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ असे लिहा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला आज आधाराची गरज आहे. स्वामी समर्थ नेहमी गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठीच नेहमी पुढे येतात.
भक्ती जर खरी असेल तर स्वामी समर्थ आपल्या मागे नेहमीच उभे असतात. म्हणूनच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आपल्याला स्वामी समर्थ नेहमीच एक संदेश देतात. आपले मन खचलेले असेल तर स्वामी समर्थांचं एकच वाक्य आठवा, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य जर तुम्ही मनातून बोलले तर तुम्हाला ऊर्जा येईल. नक्की बघा, अनुभव घेऊन बघा. आणि श्री स्वामी समर्थ जप एक रोज तुम्ही मनातून करा. तुमच्या घरात नेहमी पॉझिटिव्हिटी येईल आणि घर शांत राहील, वातावरण शांत राहील. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.